Dear students, today we are going to start second part of 3.2 the fall of Troy. In first part we studied that how the Trojans and how the Greeks were fighting the long 10 years war just for the one cause, and the cause was and the reason was that Paris, the prince of Troy, eloped with the queen of Sparta, Helen, who was actually the wife of Menelaus, and because of that reason, all the Greek ships sailed towards Troy just for the war, and that war actually took 10 long years. So, what happened after that, and how that particular war ended, that we are going to study in this part. So, let's start our lesson. At last, Troy was taken, not by force but by a trick. As you knew that Troy was well protected by the wall, so it was very difficult to take Troy. ट्रॉयला जिंकणं खूप कठीण होतं कारण की ते खूप जास्त चांगल्या पद्धतीने प्रोटेक्टेड होतं आणि त्यामुळे ट्रॉयला फोर्सने नाही, ताकदीने नाही, तर ट्रिकने, एका युक्तीने जिंकलं गेलं. ॲज यू नो दॅट, जसं तुम्हाला माहीत आहे की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही, हे तुम्ही ऐकलं असेल. ओके, तर असंच इथे सुद्धा झालं की कुठेतरी ट्रॉयला जे जिंकलं गेलं ते ताकदीने नाही, शक्तीने नाही, तर कुठेतरी एक ट्रिक वापरली गेली. अँड द ट्रिक वॉज यूज बाय द कनिंग ओडिसिस, किंवा त्याला युलिसिससुद्धा म्हटलं जातं. तर कनिंग कनिंग म्हणजे धूर्त, चालाक, हू थॉट ऑफ अ प्लान टू ऑप्टेन द विक्ट्री. त्याने एक प्लान शोधला आणि त्याने अशा पद्धतीने ती विक्ट्री प्राप्त केली. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड, बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. त्याने म्हटलं की चला आपण एक मोठा लाकडी घोडा बनवू, आणि इतका मोठा तो घोडा असला पाहिजे की त्याच्यामध्ये काही लोकांना लपता आलं पाहिजे त्या हॉर्सच्या आतमध्ये. अँड लेट सम ऑफ अवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. अँड ही सेड दॅट वी शुड keep some of our great soldiers in that particular horse so that they will hide in it, and then let us burn our tents and pretend to sail away in our ship. आणि मग आपण थोडंसं प्रिटेंड करू, ढोंग करू की आपण आपले सगळे टेंट जाळून टाकू आणि असं असं दाखवू, असं भासवू की आपले शिप इथून आपण घेऊन गेलो आहे, म्हणजे आपण इथून परत गेलो आहे थकून. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट वेन द ट्रोजन्स आर अस्लीप. आणि या आपण करू काय, what we are going to do, we are not going to sail away, we are just going to return in the night. आपण रात्री परत येऊ. ओके, when the Trojans are asleep we will attack the city and burn and kill. आपण रात्री येऊ परत, ट्रोजन्सना वाटेल की हे लोक चालले गेले, ते रिलॅक्स होऊन जातील, आणि जेव्हा ते रात्री झोपी गेलेले असतील तेव्हा आपण त्यांच्या शहरावर हल्ला करू, त्यांचं पूर्ण शहर जाळून टाकू आणि सगळ्यांना मारून टाकू. सो दॅट वॉज द प्लॅन ऑफ ओडिसीस. The Greek leaders decided to follow the advice of the wise Odysseus. ग्रीकच्या सगळ्या लीडर्सनी ठरवलं की बा ठीक आहे, हा जो ॲडवाईस आहे या हुशार अशा, ज्ञानी अशा ओडिसीसचं, चालाक अशा ओडिसीसचं, वी आर गोइंग टू फॉलो हिम. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय द स्किलफुल इंजिनियर. तर जेवढे तिथले स्किलफुल इंजिनियर्स होते त्यांनी खूप मोठा असा, भव्य असा घोडा लाकडापासून तयार केला. अँड द ग्रेटेस्ट हिरोज मेनलिस, ओडिसीस हिमसेल्फ अँड अदर्स एंटर्ड इन इट. आणि जितकेही ते शूर योद्धे होते त्या काळातले, त्या सैन्यातले, मेनेलाउस होता, ओडिसीस होता, आणि जेवढेही मोठे मोठे योद्धे होते, दे एंटर्ड इन द हॉर्स. द लास्ट मॅन टू गो इन द बिंग आर्किटेक्ट हिमसेल्फ हू न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स. आणि सर्वात शेवटी तो इंजिनियर गेला ज्याला माहीत होतं की या घोड्याचा हा जो पर्टिक्युलर दार आहे जिथून आपण आत शिरलो तो बंद कसा करायचा आणि उघडायचा कसा. दॅट इव्हनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेन्स अँड सेल्ड अवे इन देअर शिप्स. त्या रात्री, त्या संध्याकाळी ग्रीक लोकांनी आपले सगळे टेंट जाळून टाकले आणि ते सेल झाले, निघाले त्यांचे शिप. बट दे डिड नॉट गो व्हेरी फार. पण ते जास्त दूर गेले नाही. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू पर्स्युएट ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. फक्त एका माणसाला तिथे त्यांनी सोडून दिलं होतं मुद्दाम, सो दॅट ही कॅन कन्व्हिन्स, पर्स्युएड मीन्स कन्व्हिन्स, द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. जेणेकरून ट्रोजन्स लोक काय करतील, तो घोडा आपल्या शहरात घेऊन येतील. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोकअप. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी ट्रोजन्स उठले, एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. एक्सपेक्ट केलं होतं त्यांनी की आता सकाळी उठलो, चला आपण नेहमीप्रमाणे युद्धाला जाऊ, कारण की 10 वर्षापासून द सेम थिंग वॉज गोईंग ऑन. ओके, सकाळी उठायचं, युद्ध करायला जायचं.
बट वॉट डिलाइड अँड सरप्राईज दे फेल्ट ॲट द साईड दे सॉ ऑन द सी शोर आउट द वॉल्स. पण काय बघताय काय, त्यांना सरप्राईज झाले, ते खूप आनंदात आले. वेन दे सॉ ऑन द सी शोर आउटसाइड द वॉल्स इट सीम दॅट द लॉंग सीज वॉज ऑल ओव्हर ॲट लास्ट. त्यांनी बघितलं की जो इतक्या वर्षापासूनचा जो वेढा, सीज मीन्स वेढा, विच वॉज ॲक्च्युली फॉर 10 years. ओके, सो लॉंग 10 years siege वॉज नाऊ ओव्हर ॲट लास्ट. द टेंट्स हॅड बीन बर्न, सगळे जे टेंट्स होते ते जाळले गेलेले होते. द शोअर वॉज डेझर्टेड लेफ्ट अवे, सोडून दिलेलं होतं. द ग्रीक रिकामं झालं होतं, डेझर्टेड मीन्स एम्प्टी, रिकामं झालं होतं. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन, सगळ्या ग्रीक शिप्स निघून गेलेल्या होत्या. इट्स पीस ॲट लास्ट दे क्राईड, ते शेवटी ओरडले, किंचाळले, शेवटी शांतता निर्माण झाली. अँड ओपन वाईड देअर गेट्स अँड केम आउट ऑफ देअर लार्ज नंबर्स ऑन द प्लेन. आणि शेवटी ते सगळे बाहेर आले, खुल्या मैदानात आले. ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो वेअर दे प्लीज. ते पुन्हा आनंदी झाले होते की ते आता कुठेही जाऊ शकतात जिथे त्यांना वाटतं. ओके, देन दे सॉ ऑन द सँड्स अ ह्यूज वुडन हॉर्स. दे गॅदर्ड अराउंड इट इन ॲस्टॉनिशमेंट. नंतर ते सगळेजण त्या सी शोअरवर, रेतीवर, जो एक मोठा लाकडी घोडा बनवलेला होता, ते त्याच्या आजूबाजूला गोळा झाले ॲस्टॉनिशमेंटमध्ये, म्हणजे सरप्राईजमध्ये. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क, कारण की तो खूप सुंदर घोडा बनवलेला होता. ॲज दे वर वॉन्डरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ड अँड वाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड. त्यांना आश्चर्य वाटत होतं की बा हा घोडा का बरं बनवलेला आणि हा असा मागे का बरं सोडून दिला. ग्रीक्स लोक हा घोडा आपल्यासोबत का बरं नाही घेऊन गेले. दे फाउंड अ ग्रीक विथ द हँड्स टाईट टुगेदर लाईंग अंडर इट. त्यांनी बघितलं की एक ग्रीक तिथे पडलेला होता, ग्रीक व्यक्ती ज्याचे हात बांधलेले होते. ओके, अँड ही वॉज लाईंग ओव्हर देअर अंडर दॅट हॉर्स. वेन द ट्रोजन्स ड्रॅग्ड हिम आउट द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन ऑफ देम. जेव्हा ट्रोजन्सनी त्याला बाहेर काढलं, त्या व्यक्तीला ओढून, तर त्याने असं दाखवलं की त्याला भीती वाटत आहे त्यांची. वेन ही वॉज कमांडेड टू टेल देम वाय द ग्रीक्स हॅड गॉन ऑल अँड वाय दे हॅड लेफ्ट हिज हॉर्स बिहाइंड. आणि जेव्हा त्यांनी त्याला कमांड केली, ऑर्डर दिली की सांग की ग्रीक्स लोक का बरं गेले आणि त्यांनी हा घोडा मागे का बरं सोडला. ही प्रिटेंडेड टू ट्रिम्बल व्हेरी मच अँड रिफ्यूज टू स्पीक. त्याने असं भासवलं की तो थरथर कापत आहे. ट्रिम्बल मीन्स थरथर कापणे. अँड ही वॉज नॉट विलिंग टू टेल एनीवन. तो रिफ्यूज केला, त्याने मना केलं, त्याने म्हटलं मी तुम्हाला सांगू शकत नाही. वेन ॲट लास्ट दे थ्रेटन टू किल हिम. थ्रेटन मीन्स धमकी देणे. तेव्हा त्याने धमकी दिली की तू सांग ना, तुला मारून टाकू आम्ही. ही स्पोक अँड टोल्ड देम ही इज अ फॉल्स टेल. अँड ही स्टार्टेड टेलिंग द फॉल्स टेल. त्याने एक खोटी गोष्ट त्यांना सांगितली. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स. त्याने सांगितलं की ग्रीक्स लोक थकून गेले होते या लॉंग वॉरपासून. अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स, आणि ते आपल्या शिपमध्ये परत चालले गेले. ही सेड, बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग वोवेज होम टू. पण त्यांना भीती वाटत होती, कारण इतका लांब प्रवास त्यांना करायचा होता, त्यांना त्याची भीती होती. अँड सो दे हॅव मेड द हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज अ ऑफरिंग टू द गॉड ऑफ सी. आणि म्हणूनच त्यांनी एक मोठा लाकडी घोडा तयार केला आहे, जो एक प्रकारची ऑफरिंग होती. ऑफरिंग म्हणजे एक प्रकारची काय म्हणतो आपण त्याला, भेट वस्तू होती. कोणाला? देवाला. द गॉड ऑफ सी, ज्याला पोसायडन म्हणतात. आणि पोसायडन देवाचं जे प्रतीक असतं तो घोडा असतो, म्हणून त्यांनी घोडा बनवला होता तिथे. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड. ते मलाही मारणार होते आणि बली देणार होते माझी सी गॉडला. बट आय एस्केप्ड अँड हिड फ्रॉम दॅम. आणि पण मी त्यांच्या हातून निसटलो आणि या घोड्याच्या खाली येऊन लपलो. बट वाय डिड द ग्रीक्स मेक सच अ लॉंग हॉर्स, सच अ ह्यूज हॉर्स. पण या ग्रीक लोकांनी इतका मोठा घोडा का बरं बनवला. सम ऑफ द ट्रोजन्स, आज काही लोकांनी विचारलं की छोटाही बनवला असतात, चालला असता, इतका मोठा का बरं. अँड द कनिंग ग्रीक मेड अ रिप्लाय. आणि तो जो धूर्त ग्रीक सोडला होता त्यांनी मागे, त्याने रिप्लाय दिला, इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माईट हॅव टेकन इट इन टू द सिटी. त्यांनी म्हटलं की जर छोटा असतं तुम्ही आपल्या शहराच्या आत घेऊन गेले असते त्याला. देन अ लक वुड हॅव गॉन टू द ट्रोजन्स. आणि लक मग ट्रोजन्स लोकांच्या हात सोबत आलं असतं. अँड नॉट टू द ग्रीक लोकांना लक नसतं मिळालं. दॅट इज वाय दे मेड सच अ बिग हॉर्स टू गो इनसाइड द गेट. इतका मोठा घोडा म्हणून बनवला जेणेकरून तो तुमच्या शहराच्या आत, गेटच्या आत नाही गेला पाहिजे. द ट्रोजन्स वर डिलायटेड टू हिअर दिस. ट्रोजन्स लोकांना आनंद वाटला हे ऐकून. द ग्रीक्स हॅव गॉन, की ग्रीक चालले गेले आहे. दे सेड अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. आता तर भिंतीची गरजच नाही आपल्याला. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. चला आपण या भिंतीमध्ये एक छिद्र करू आणि या घोड्याला आत घेऊन जाऊ.
देअर वाईस प्रिस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. त्यांचा जो एक प्रिस्ट होता, पुजारी होता, ही वॉर्न देम डू नॉट डू सो, की असं काही करू नका. इट मे बी द ट्रिक दॅट विल रियून अस. ही एखादी ट्रिक असू शकते जी आपल्याला काय करेल, आपला विनाश करेल, आपल्याला बर्बाद करेल. ही सेड, you will bring disaster on the city if you break down the walls. If you are going to break these walls, so what will happen? You will bring disaster to the city. एक संकट, तुम्ही आपत्ती स्वतःवर ओढवून घ्याल अशी भिंत तोडणे म्हणजे. But they were so excited and they paid no attention to his words. ते इतके एक्सायटेड झाले होते की त्यांनी लक्षच दिलं नाही त्यांच्या शब्दाकडे. They broke down the part of their strong wall in order to drag the horse. भिंतीचा एक भाग त्यांनी तोडला आणि तो घोडा ते आत घेऊन गेले. ऑल दॅट डे द ट्रोजन्स फीस्टन अँड ड्रँग. पूर्ण दिवसभर ट्रोजन्स लोकांनी फीस्ट केली, मेजवानी केली, ड्रँग, खाणं पिणं केलं त्यांनी, अँड सेलिब्रेटेड, आणि उत्साह साजरा केला एक प्रकारे. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. सगळं सेलिब्रेशन झाल्यानंतर ते गाढ झोपी गेले. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय द नाईट ऑफ टेरर अँड डेथ. पण तो रिजॉयसिंगचा, आनंदाचा, उत्साहाचा जो दिवस होता त्याच्यानंतर आता रात्र येणार होती, विच वॉज गोइंग टू बी द ब्रुटलसम अँड टेररसम नाईट. टेरर, भीतीदायक, मृत्यूंनी भरलेली ती रात्र येणार होती त्यांच्यासाठी. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. ग्रीकचे जी शिप्स होत्या त्या खूप दूर गेल्या नव्हत्या. ॲज सून ॲज दे वर हिडन बाय अन आयलंड. ते जवळच एका आयलंडला जाऊन लपले होते, एका बेटाजवळ जाऊन लपले होते त्यांचे शिप. दे हॅड लोअर्ड देअर सेल. त्यांनी आपले सेल खाली केलेले होते. अँड ड्रॉप द अँकर अँड वेटेड फॉर द नाईट. आणि आपले अँकरसुद्धा जे असतात शिपला ते त्यांनी खाली सोडले होते. रात्रीची वाट ते बघत होते. इन द डार्कनेस फ्लीट सेल्ड बॅक. रात्रीच्या वेळेस सगळे फ्लीट मीन्स तो जो पर्टिक्युलर ताफा होता, कशाचा, जहाजाचा, तो सगळा ताफा, सगळ्याचे सगळे जहाज पुन्हा परत आले ट्रॉयकडे. अँड द लिडिंग शिप वॉज ॲग्मेनॉन्स. सगळ्यात पहिला शिप जो होता तो ॲग्मेनॉनचा होता. ॲग्मेनॉन जो मेनलेसचा मोठा भाऊ होता, ग्रीकचा राजा होता. बोर रेड लाईट हाय ऑन द मास्ट. ज्याने एक मोठा लाल रंगाचा दिवा आपल्या शिपच्या मास्टवर, मास्ट म्हणजे शिपच्या सेंटरमध्ये एक मोठा पोल असतो सेंटरमध्ये बिलकुल, त्याला मास्ट म्हणतात. ज्याच्यामध्ये वर एक टेहळणीसाठी जागा असते, दूर काही बघायसाठी, किंवा ज्याला सेल, शिडं बांधलं जातं कापड. तर शिपच्या बिलकुल मधोमध एक मोठा लांब असा एक रॉड असतो, दॅट इज मास्ट. त्याच्यावर त्याने लाल रंगाचा दिवा लावला होता, विच वॉज ऑब्वियसली द सिग्नल. द ग्रीक वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रेप्ट ऑन द वुडन हॉर्स. ग्रीक लोकांना तो शिप येताना दिसली दुरून, तर ते त्या घोड्याच्या बाहेर निघाले हळूच. दे क्रेप्ट टू द वुडन, क्रेप म्हणजे हळूच उतरणे, क्रेप्ट टू द वुडन हॉर्स अँड गेव अ सिग्नल. त्यांनी सिग्नल दिला. द साईड ऑफ द हॉर्स ओपन. द ग्रीक्स क्लाइम्ब आउट अँड ओपन द गेट्स. सगळे ते ग्रीक्स लोक उतरले आणि त्यांनी तो गेटसुद्धा ओपन केला. द होल ग्रीक्स आर्मी एंटर्ड द स्लिपिंग सिटी. सगळी जी ग्रीक आर्मी होती ती त्या झोपी गेलेल्या शहरात शिरली. इमिजिएटली द ग्रीक्स सेट फायर टू हाऊसेस. सगळे घरं त्यांनी जाळून टाकली. द टावर, द पॅलेसेस, द बिगॅन टू बर्न अँड किल. आणि सगळ्यांना मारणं आणि जाळणं सुरू केलं. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स. ट्रॉय उंच ज्या काय म्हणतो आपण त्याला, फ्लेम्स असतात, आगीच्या ज्या लपटा असतात, त्यांनी भरून गेलं होतं. अँड द साऊंड ऑफ शाउटिंग अँड द नॉइजेस ऑफ वेपन्स. किंचाळण्याचा, हत्यारांचा आवाज याने ते भरून गेलं होतं. अँड द क्राईज ऑफ विपिंग वुमन. रडणाऱ्या स्त्रियांचा आवाज. सो इट वॉज ऑल अबाउट इट वॉज कम्प्लिटली इन केओस. सगळीकडे गोंधळ माजलेला होता. द स्लिपिंग ट्रोजन्स स्प्रँग आउट ऑफ देअर बेड. झोपी गेलेले ट्रोजन्स अचानक आपल्या बेडमधनं उठले दचकून. But they were taken by the surprise. But they got surprised. Why? Because Greeks actually attacked them. Their enemies were right inside their wall. कारण की त्यांचे शत्रू त्यांच्या भिंतीच्या आत आलेले होते. And many of the Trojans were killed before they could put their armor and seize the weapons. आणि ट्रोजन्स लोक आपलं हत्यार आणि आपला आर्मर लावण्याआधीच मारले गेले होते. A bright light leapt up the night sky as palaces and the houses, temples and towers went up to flames. एक दुरून बघितल्यावर असं खूप उजेड असा तिथे दिसत होता, कारण की सगळी घरं, सगळी मंदिरं, सगळे टावर, सगळं काही जे होतं ते आगीच्या लपटामध्ये वेढलेलं होतं. द ट्रोजन्स फॉट ॲज वेल ॲज दे कुड बट इट वॉज ऑल इन वेन. ट्रोजन्स लोकांनी खूप लढण्याचा प्रयत्न केला, बट ऑल इन वेन, पण सगळं व्यर्थ केलं. ओल्ड किंग प्रायम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव्ह सन्स.
राजा प्रायम आपल्या सगळ्या शूर मुलांसोबत मारला गेला. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर, हेक्टरची पत्नी आणि त्याची म्हातारी आई, त्याची बहीण, ओके, ऑल कॅरीड ऑफ ॲज अ स्लीव बाय द कॉन्क्वेरर. जिंकणाऱ्यांनी या सगळ्यांना गुलाम म्हणून आपल्यासोबत घेऊन गेले. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स वेन किंग मेनलस रश टू द सिटी. त्यांचं जे भाग्य होतं ते पूर्णपणे विपरीत होतं हेलनच्या, कारण की जेव्हा किंग मेनलस शहरात आला लुकिंग फॉर हर, आपल्या पत्नीला म्हणजे हेलनला शोधायला, अँड फाउंड हर इन हर पॅलेस, जेव्हा त्याने तिला शोधलं तिच्या पॅलेसमध्ये, शी हंग हर हेड इन शेम अँड सॉरो ॲज शी फेस्ड हर फॉर्मर हजबंड. जेव्हा तिने आपल्या पहिल्या पतीला बघितलं तर तिची मान शर्मेने खाली गेली, ती दुःखी झाली. हर व्हॉइस वॉज चोक्ड, तिचा आवाज जणू काही गळ्यातच थांबला होता. विथ इमोशन अँड शी कुड नॉट स्पीक, ती बोलू सुद्धा शकत नव्हती. बट मॅनलस फॉरगेव हर, पण मॅनलसने तिला माफ करून दिलं. अँड शी वेंट बॅक विथ हिम, आणि ती त्याच्यासोबत परत गेली. फॉर इट वॉज ओनली द ॲफ्रोडाईट हू हॅड टर्न हर हार्ट अवे फ्रॉम होम अँड हर हजबंड अँड हर चाइल्ड. कारण की असं म्हटलं जातं की ॲफ्रोडाईट जी देवता असते, ॲफ्रोडाईट, ओके, तिने तिचं मन तसं बनवलं होतं, तिने तसं तिला करायला भाग पाडलं होतं. तिच्यामुळे तिचं मन आपल्या पतीपासून, घरापासून आणि मुलापासून दूर गेलं होतं, आणि म्हणूनच मॅनलसने तिची चुकी माफ करून दिली आणि तो तिला घेऊन गेला. When morning came, nothing was left of the proud rich city that had resisted the attack for 10 years. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बघितलं तर इतकं प्रसिद्ध, इतकं समृद्ध शहर, ज्याने कितीतरी वर्षांपासून, 10 वर्षांपासून प्रतिकार केला होता आपल्या शत्रूंना, ते शहर पूर्णपणे नष्ट झालेलं होतं. सो दॅट इज फॉल ऑफ ट्रॉय. स्टुडंट्स, आय होप दॅट यू गॉट द लेसन. थँक्यू.